एकीकडे संसदेचं अधिवेशन सुरू आहे, अनेक मुद्दे अधिवेशनामध्ये येत आहेत, तर दुसरीकडे राज्यातल्या सरकारला 1 वर्ष पूर्ण होत आहे. या एका वर्षामध्ये सरकारनं काय गमावलं, काय कमवलं, या संदर्भामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत खासदार सुप्रियाताई सुळे. ताई, मला सांगा की 1 वर्षाचं कारभार कसं विवेचन करणार? एक तर एवढं मोठं मॅन्डेट खूप वर्षांनी एखाद्या सरकारला मिळाले. काँग्रेस पक्षाचं सरकार होतं तेव्हा एका पक्षाला एवढा मोठा मतदान लोक करायचे विश्वासाच्या प्रेमाच्या नात्याने. हे गठबंधनचं सरकार आहे आणि त्यांना खूप मोठं यश 1 वर्षापूर्वी मिळाले. त्याच्यामुळे खूप अपेक्षेने लोकांनी त्यांना मतदान केलं. पण हे दुर्दैव आहे की गेल्या 1 वर्षामध्ये आरोप प्रत्यारोप, राजीनामे आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाले, खुनाचे आरोप झाले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या खूप मोठ्या संख्येने वाढलेल्या आहेत. अतिवृष्टी झाली, कर्जमाफी नाही झालेली, शिक्षकांच्या आत्महत्या झाल्या आहेत, महिलांवर होणारे अत्याचार वाढलेले आहेत, महाराष्ट्रातला क्राईम वाढलेला आहे. त्याचबरोबर जलजीवन मिशन हा केंद्र सरकारचा एवढा मोठा उपक्रम तो अतिशय चुकीच्या पद्धतीने झालेला आहे असं महाराष्ट्र आणि भारत सरकार दोघंही म्हणतं. आणि त्यातीलच काम करणारे युवा मुलांनीही पेमेंट झालं नाही म्हणून आत्महत्या केलेली आहे. त्याच्यामुळे आत्महत्या वाढल्या आहेत, बेरोजगारी वाढली आहे, इन्व्हेस्टमेंट्स नाही वाढलेले. अनेक भागातून अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं आहे त्यांना अजून न्याय नाही मिळाला आहे. महिलांवरचे अत्याचार मोठ्या संख्येने वाढलेले आहेत. हुंडा बळी मोठ्या संख्येने वाढलेले आहेत. त्यामुळे 1 वर्षात महाराष्ट्राने खरं मला विचाराल तर फार काही कमवलेलं नाही, गमवलंच जास्त आहे आणि लोक गमवली आहेत. हे दुर्दैव. महाराष्ट्र म्हणजे की बिझनेस हब, इंडस्ट्री हब म्हणून ओळखलं जायचं. या वर्षभरामध्ये किंवा मागच्या काही वर्षामध्ये कोणता नवीन बिझनेस आला असं वाटतंय? माझ्या माहितीप्रमाणे फार काही मोठे उपक्रम इन्व्हेस्टमेंट्स महाराष्ट्रात आलेल्या नाहीत. ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट आजच मी पार्लमेंट संसदेत बोलत असताना सांगितलं की म्युच्युअल फंड्स किंवा याच्यात शेअर मार्केटमध्ये जे मोठ्या संख्येने इन्व्हेस्टमेंट्स इव्हन परदेशातून येत होत्या त्याही कमी झाल्यात. हा भारत सरकारचा डेटा सांगतो. त्याच्यामुळे आजची जी परिस्थिती आहे किंवा आज रुपी 90 रुपयाला आहे डॉलर मागे, 90 रुपये, जे अतिशय चिंताजनक ही परिस्थिती आहे. त्यामुळे आपल्याही राज्यामध्ये म्हणजे हिंजवडीमध्ये आपल्याला आठवत असेल हिंजवडीमधल्या काही इन्व्हेस्टमेंट दुसऱ्या राज्यात बोलायला लागतात. मी स्वतः दर महिन्याला 2 वेळा हिंजवडीचा रिव्ह्यू करते. रस्ते असेल, पाणी असेल, वीज असेल, पोल्युशन असेल, प्रदूषणाचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नांमध्ये आम्ही जातीने सगळे लक्ष घालतोय. पण प्रशासनाकडून मीटिंग घेतल्या जातात पण आउटपुट काही होत नाही, काहीच नाही. म्हणजे एवढ्या मीटिंग सगळ्यांनी घेतल्या सरकारने पण बदल काही होताना दिसत नाही. ट्रॅफिक कमी झालं आहे, ना पाण्याचा प्रश्न सुटला आहे, ना कचऱ्याचा सुटला आहे किंवा प्रदूषण कमी झालं आहे. आणि पुणे तर म्हणजे हे मी खूप जड अंतकरणाने म्हणते की पुण्याला आठवड्याला माननीय मुख्यमंत्री विकास कामासाठी येतात. पण पुणे हे शहर आज जुनं आपलं सुंदर हिरवं पुणे राहिलेलं नाही. 3 चाकी रिक्षा म्हणून असं संबोधलं गेलं या महायुतीला, आणि ही रिक्षा या हायवेवरून चांगले पळणार असं सांगितलं गेलं होतं. काय वाटतं की या तिघांच्या पक्षामधला नेत्यामधला अंतर्गत वाद विवाद संवाद? नाही, खरं तर गेल्या 3-4 दिवसात तुमच्याही चॅनलवर तुम्ही सगळ्याच चॅनलवर दिसते एक गोष्ट, मारामाऱ्या, पाल पिस्तूल उगारली अशी परिस्थिती आहे. म्हणजे नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये एकामेकावर टीका सगळ्यांनी केलेली आहे. पण ही बोचरी जी टीका आणि पातळी सोडून जे राजकारण महाराष्ट्रात चाललं नाही, हे महाराष्ट्राला न शोभणारे, ही आपली संस्कृती नाही. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि यशवंतराव चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र आहे. म्हणजे आपण दुसऱ्या राज्यांबद्दल बोलायचो आणि एक काळ असा होता की देशात बिमारू स्टेट्सबद्दल बोललं जायचं. पण त्या बिमारू स्टेट्स एक तर बिमारू राहिलेल्या नाहीत आता, आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे अशा मारामाऱ्या होत नाहीत. मग महाराष्ट्रात हा कुठला नवीन ट्रेंड काढलाय? नगरपालिकेला कॉलर धरून आणि पैसे, नोटबंदीसारखा एवढा मोठा निर्णय माननीय प्रधानमंत्र्यांनी घेतला की काळा पैसा भारतातून हद्दपार आम्ही करू. काय झालं त्याचं? एका मंत्र्याच्या घरामध्ये तर एवढी मोठी पैशाची बॅग सापडली. त्याच्यानंतर सत्तेमधले लोक एकामेकाचे पैसे कॅश पकडून देत आहेत. मग जर काळा पैसा नाही आहे, कॅश नाही आहे, नोटबंदी झाली आहे, तर सत्तेच्या लोकांकडून एवढे पैसे येत आहेत कडे, कोण त्यांना एवढा कॅश देतो याची इन्क्वायरी व्हायला नको? आणि ज्याच्यावर सत्तेमधले लोक आरोप प्रत्यारोप करतात त्यालाच त्यांच्या पक्षात घेतात
आणि त्याला क्लीन शीट आणि मशीनमधून काढतात. हे खूप दुर्दैवी आणि एका सशक्त लोकशाहीसाठी घातक आहे. भाजपनं आता माहिती मिळेल की स्ट्रॅटेजी केलेली आहे 2029ची स्वबळावर कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्तेमध्ये यायचं. स्वबळावर यायचं म्हणजे की मग मित्रपक्ष पण आले आणि विरोधक पण आले. काय वाटतं की ही जी स्ट्रॅटेजी आहे भाजपची, विरोधकांना ज्या पद्धतीनं इन्कमिंगचं काम सुरू केलं गेलं होतं, तर यापुढे सुद्धा आणखीन तशाच पद्धतीने वेगात चालेल? तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आणि कुठल्याही पक्षाला एखादी सत्ता ही हवीच असते आणि त्याच्यात गैर काय. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला जर वाटत असेल एखादी सत्ता आली पाहिजे, त्याच्यात मला काही गैर वाटत नाही. आणि प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे, तसा भारतीय जनता पक्षालाही आहे. त्याच्यामुळे मला काही त्याच्यात काही वेगळं वाटत नाही. आणि त्यांच्या मित्रपक्षांनी आत्मचिंतन केलं पाहिजे, त्याचं आपला काय संबंध. पण तिकडून काय संपर्क केला जातो का तुमच्या काही नेत्यांना, आमदारांना किंवा असेल, होती असेल, मला तरी त्यात काय माहिती नाही. बरं, अच्छा. कारण आता पूर्ण स्वबळावर म्हटल्यानंतर मग बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आल्या आणि आपण आता लिटमस टेस्ट बघितली या निवडणुकामध्ये सगळ्या. आणि निवडणुकीमध्ये जो झालेला फियास्को आहे सध्या, कारण निवडणुकीचं भवितव्य जे आहे ते अंधारात. तुम्ही तर म्हटलात की निवडणुकाच रद्द करायला पाहिजेत. मला एवढ्यासाठीच माझं वैयक्तिक मत आहे की ह्या निवडणुका का महाराष्ट्रात, एक तर फॉर्म भरताना झालेली गडबड, त्याच्यानंतर पैशाचा जो वाटप झाला तो धक्कादायक होता आणि तो सगळ्या चॅनल्सनी दाखवला. आरोप करत नाही आहे मी, जे वास्तव आहे ते सांगते. त्याच्यानंतर मारामाऱ्या पार बंदुकीपर्यंत पोचलं. त्याच्यानंतर इलेक्शन पुढे ढकललं गेलं. काल तर चॅनलनी असं दाखवलं की अनेक ठिकाणी ते जे EVM मशीन्स ठेवलेत त्याची लॉक्स तोडली आहेत. म्हणजे तुम्ही क्रोनॉलॉजी बघा. पहिलं फॉर्म भरण्यामध्ये गडबडी झाल्या, आरक्षणात गडबडी झाल्या, त्याच्यानंतर पैसे वाटले गेले, त्याच्यानंतर मतदानाच्या दिवशी मारामाऱ्या झाल्या आणि त्याच्यानंतर जिथे स्ट्रॉंग रूम्स आहेत तिथेही मारामाऱ्या झाल्या आणि तिथे लॉक तोडलेलं आहे आणि आता इलेक्शन पुढे ढकललं आहे. आता एवढं सगळं असताना मला खरं सांगा, हे खरंच पारदर्शकपणे इलेक्शन झालं आहे का? हे इलेक्शन हे संविधानाच्या चौकटीतच पारदर्शकपणे झालं पाहिजे. कॉपी करून पास झाल्यासारखं आहे हो. ते सरकारच म्हणतंय की निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची याच्यामध्ये मोठी चूक आहे, जे संपूर्ण फियास्को झाला त्यासाठी. मग आपण विश्वास कोणावर ठेवायचा? जर सगळ्यांनाच वाटतंय की इलेक्शन कमिशनचं काम हे अयोग्य आहे, मग काय करावं तुम्ही मला सांगा. याचा अर्थ काहीतरी कुठेतरी, म्हणजे आम्ही तर म्हणत होतो तर ठीक आहे, आम्ही विरोधक आहे म्हणून, पण आज सत्ताधारी माननीय मुख्यमंत्री म्हणत आहेत की इलेक्शन कमिशनचे निर्णय चुकत आहेत. म्हणजे ॲक्शन घ्यायला नको त्यांच्यावर? मग भारताच्या इलेक्शन कमिशननी घ्यायला नको? कोण म्हणते पैसे घ्या मतदान करा, कोण म्हणते चाव्या माझ्याकडे, कोण प्रलोभन देत आहे. ही कुठली पद्धत? आमच्याही काळात तशा गोष्टी झाल्या तर लोकांवर केसेस झाल्या होत्या, लोकांना शिक्षाही झाली होती. कारण का? इलेक्शन कमिशनची स्वायत्तता ही त्या काळात होती, जी दुर्दैवाने आज नाही, असं एक मत समाजात अनेक घटकांमध्ये, वर्तमानपत्रात, चॅनल्समध्ये आपल्याला दिसतं. सोल्युशन काय ताई याच्यावर? सोल्युशन म्हणजे ही पारदर्शक ही जी प्रक्रिया आहे सगळी, ही पारदर्शकपणे चालेल. देश कुणाच्या मनमर्जीनी नाही चालत, तो संविधानाने चालतो. त्याच्यामुळे दुर्दैव की सगळ्या सिस्टम्स मोडून काढायच्या. मग सिस्टम राहिले, कुठली यंत्रणा, नियम, कायदे राहिलेत का नाही या देशात, असा मनात प्रश्न येतो ना. बरोबर आहे. महाराष्ट्र सहकार्यानं महाराष्ट्राला खूप दिलं, वेगवेगळ्या चौकशा तर चालूच असतात, परंतु वसंतदादा शुगर च्या संदर्भामध्ये सुद्धा आता चौकशी सुरू केली आहे, जी चौकशी समिती स्थापन केली आहे त्या माध्यमातून. काय वाटतं या चौकशीच्या पाठीमागे काय नेमकं? मला माहिती नाही. मला गंमत वाटते, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवर महाराष्ट्र सरकारचे 2 लोक आहेत. म्हणजे ती काय स्वायत्त एकटी संस्था नाही आहे, त्याच्यात नॉमिनेटेड 2 मेंबर असतात. सहकार सेक्रेटरी आहे त्याच्यावर, शुगर कमिशनर आहे त्या कमिटीवर. म्हणजे ज्याच्यात महाराष्ट्र सरकारचेच लोक आहेत त्याचीच इन्क्वायरी महाराष्ट्र सरकारने लागली. हास्यास्पद आहे मला विचाराल तर. चर्चा चालत की शरद पवार साहेबांची कोंडी करण्याचा प्रयत्न आहे. कशी होईल कोंडी? आज म्हणजे मला गंमत वाटते की ज्या संस्थेमध्ये सगळ्या पक्षाचे लोक आहेत, एक पक्ष तर बाजूला ठेवा, महाराष्ट्र सरकारचा सहकार सेक्रेटरी आणि शुगर कमिशनर दोघंही आहेत. म्हणजे महाराष्ट्र सरकारच त्याचा अविभाज्य भाग आहे. त्या इन्स्टिट्यूटचं, त्याच सरकारने त्यांच्यावर अविश्वास दाखवून इन्क्वायरी लावली. म्हणजे हास्यास्पद आहे, नाही तर काय मला सांगा. काय निष्पन्न होईल? कसं काय निष्पन्न होईल? म्हणजे सरकारने जिथे इन्क्वायरी करायला पाहिजे तिथे सरकार इन्क्वायरी करत नाही आणि जिथे
म्हणजे ज्याचा भागच सरकार आहे त्याचीच इन्क्वायरी सरकार करते, म्हणजे कमाल आहे म्हणायचीच वेळ आली, खरंच कमाल आहे. बरं. पण का होतंय असं, म्हणजे की वसंत दशुगरी इन्स्टिट्यूट असेल किंवा इतर इन्स्टिट्यूट असेल, काय याचा दिसतं की प्रश्न तुम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायला लागेल, मी कसं सांगणार? कारण माननीय मुख्यमंत्र्यांचेच हे 2 सेक्रेटरी आहेत ना, शुगर कमिशनर असेल किंवा सहकार सेक्रेटरी असेल, ही माननीय मुख्यमंत्र्यांच्याच टीममधली लोक आहेत, त्यांच्याच सरकारमधला अविभाज्य भाग आहे, त्यांच्यावरच त्यांनी इन्क्वायरी लावली आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर माननीय मुख्यमंत्री देऊ शकतात. ताई, सरकारमध्ये अजित पवार हे तुम्हाला फिट दिसत आहेत का अनफिट दिसत आहेत? असं वैयक्तिक नसतं, सरकार असतं, त्याच्यात सगळ्यात एक टीमवर्क असते. तर चांगलं पण सरकारनीच घ्यायचं आणि वाईट पण सरकारनीच घ्यायचं. बरं, आता जो एपिसोड झाला त्याबद्दल काय मत आहे? कारण अंजली दमनिया रोज काय ना काय नाही, मला वाटतं अंजली तमानियाताई, अनेक वर्ष अंजलीताईंचं काम मी अनेक वर्ष फार जवळून पाहिलेलं आहे. त्या चॅनलवर असतात, टी व्हीवर असतात, त्यामुळे मी त्यांना फॉलो करते अनेक वर्ष. त्यांना असं वाटतं की राज्यातून देशातून भ्रष्टाचार मुक्तीसाठी त्या वारंवार काम करत असतात. ते आरोप प्रत्यारोप करत राहतात. त्याची एक इन्क्वायरी पारदर्शकपणे व्हावी, आणि इन्क्वायरी आता चाललेली आहे, त्याच्यामुळे त्याचं उत्तर, आणि मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारने त्यांच्या इन्क्वायरीमध्ये त्यांना बोलून घ्यावं. कारण का त्या जर आरोप करत असतील, त्यांच्याकडे काही कागदपत्र असतील, तर महाराष्ट्र सरकारने त्यांची बाजू ऐकली पाहिजे. कारण ही लोकशाही आहे, ही दडपशाही नाही आहे. ताई, पहिल्यांदा जेव्हा हे संपूर्ण प्रकरण आलं होतं तेव्हा तुम्ही पहिलं स्टेटमेंट दिलं होतं की पार्थ असं करणार नाही किंवा काय, तर अजूनही तुम्हाला विश्वास आहे की या प्रकरणामध्ये पार्थचा काहीच रोल नाही? मी तुम्हाला खरं सांगू, मी फायनल रिपोर्टची वाट बघते. बरं. कारण का पहिल्या दिवशी मी जेव्हा पार्थशी बोलले होते तेव्हा पार्थने मला स्पष्टपणे सांगितलं होतं की ह्याच्यात काही, म्हणजे ह्याचा, आणि नंतर काय व्यवहार झाला हेही मला माहिती नव्हतं. कारण का मी विचारलंही नाही, माझा काही संबंध नसतो या सगळ्या गोष्टींची फारसा. त्याच्यामुळे त्यांनी जेव्हा मला सांगितलं की काहीच नाही आहे, मी विश्वास ठेवला त्याच्यावर. आणि त्यानंतर इन्क्वायरी महाराष्ट्र सरकारने मागितली आहे, त्याचा रिपोर्ट आल्यावर बघू. बरं. अजित पवारांच्या संदर्भामध्येच भरपूर एपिसोड होताना आपल्याला दिसत आहेत. अगोदर ते IPS महिलाच्या संभाषण असेल किंवा हे असेल, काय वाटतंय की हळूहळू NDAपासून दूर जात आहेत का खरंच असं होतंय का ढकलले जात आहेत? याचं उत्तर मी कसं देणार? याचं उत्तर तुम्हाला त्यांनाच विचारायला लागेल ना, मी कसं सांगणार ते? आणि NDAमध्ये राहायचं का नाही तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे ना. बरं आहे. त्यांनी घेतलेला एक तो निर्णय, त्याचं उत्तर तेच देऊ शकतात, मी कसं देईन? बरोबर. पण आता राज्यामधल्या या निवडणुकीच्या दरम्यान बऱ्याचशा गोष्टी घडल्या की जी यापूर्वी सहसा पाहता आलं नाही. कोकणामध्ये विशेष करून 2 ठिकाणी जे आहेत ते कॅश सापडलेले आहे. निलेश राणे त्या संदर्भामध्ये आक्रमक झाले होते. बरं, ते त्या पक्षाचे प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत की जे महायुतीमध्येच आहेत? नाही, माझं म्हणणं आहे खरं तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे. कारण का ते जरी सत्तेमध्ये असले तरी कॅश सापडलेली त्यांनी पकडून दिली सरकार. आणि हेच तर माझा प्रश्न आहे की जर पैसे वाटप करून इलेक्शन होत असेल तरी लोकशाही राहिली आहे का? ज्या पद्धतीने बंदुकी दाखवलेल्या, मारामाऱ्या केल्या, दगडफेक केली, गाड्या फोडल्या, ही कुठली संस्कृती? ही नाही महाराष्ट्राची संस्कृती. महाराष्ट्रात मला नाही वाटत असं इलेक्शन कधी झालं असेल. आणि त्यातून 200हून जास्त आमदार यांचे आहेत, एवढी मोठी सत्ता त्यांच्याकडे, असं असताना ही गुंडागर्दी कशासाठी? आणि मग यंत्रणा पूर्णपणे कोलॅप्स झाली आहे महाराष्ट्र सरकारमधली. असंच वाटतं ना की यंत्रणा, सिस्टम किंवा त्या वर्दीचा, ज्या पोलिसांचा सार्थ अभिमान मला आहे, ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची लेकरं आहेत. त्या पोलीस यंत्रणेला, त्या वर्दीच्या मागे असं काय दडलंय की आज त्या वर्दीसाठी आपली मुलं कष्ट करून पोलीसमध्ये जातात? त्यांचा काय मान सन्मान, त्यांची काही आदरोक्त भीती, पोलीस यंत्रणेची किंवा त्या पदाची आदरोक्त भीती असलीच पाहिजे, काहीतरी शिस्त असलीच पाहिजे. म्हणजे सगळ्याच सिस्टम मोडल्यात महाराष्ट्रामध्ये. तुम्ही अमित शहांना पत्र लिहिले त्या संदर्भामध्ये? नाही, मी अमित भाई शहांना वेळ मागितली. मी काल स्वतः जाऊन त्यांच्या ऑफिसमध्ये माझ्या नावाची नोंद करून आले. वेळ मिळाली का? नाही, अजून नाही, ते व्यस्तही असतील. काल मी बघितलं बरेचसे मुख्यमंत्री काल आले होते, त्यांच्या ऑफिसमध्ये बरीच गडबड होती. मी नोंद करून आले की मला आपली वेळ हवी. आणि महाराष्ट्राच्या 3-4 प्रश्नाची नोंद किंवा झालेली, म्हणजे ही दंगलसारखीच जी गुंडागर्दी परिस्थिती जी महाराष्ट्रात झाली आहे, अतिवृष्टीचा एक महत्त्वाचा विषय, सहकार चळवळीचे काही महत्त्वाचे विषय जी केंद्र सरकारशी निगडीत आहेत, 3-4 महत्त्वाच्या मुद्द्यांसाठी मी अमित भाईंची वेळ मागितली. अतिवृष्टीच्या संदर्भामध्ये जे उत्तर दिलं समाधानी आहात का तुम्ही? अर्थातच नाही. कारण महाराष्ट्र सरकार एक म्हणत आहे
होम मिनिस्ट्री एक म्हणते, एनडीआरएफचं तुम्ही एक सरकारमध्ये म्हणतंय. चर्चा केली कोणाशी? नाही, मी माननीय कृषी मंत्री भारत सरकारशी आधी भेटले आणि मी माननीय कृषी मंत्री महाराष्ट्र दत्ता मामा भरणेंशी बोलले. भरणे मामांनी सांगितलं काही कमिटी महाराष्ट्र सरकारने स्थापन केली आहे, त्याचा रिपोर्ट आल्यानंतर कर्जमाफीचा विषय महाराष्ट्र सरकार घेईल. जे तुमच्याही चॅनलवर काल मी भरणे मामांचं ते स्टेटमेंट पाहिलं. पण कधी होणार कमिटी, कधी त्याचा रिपोर्ट येणार आणि कधी ते पैसे मिळणार, ते तातडीने मदत हवी होती ना. मदत लोकांना आज हवी आहे. तर हा मुद्दा एनडीआरएफ होम मिनिस्ट्रीकडे येतो की कृषी मंत्र्याकडे नाही, येतो? कृषी मंत्री मदत पण करतात, करू शकतात, पण एनडीआरएफची मदत वेगळी असते जी होम मिनिस्ट्री येते. एनडीआरएफ होम मिनिस्ट्रीच्या अंडर येते. त्यामुळे निधी पहिला मागितला होता एनडीआरएफ कडून, जो होम मिनिस्ट्री म्हणते आमच्याकडे प्रस्तावच आला नाही. आणि पहिल्यांदा आपले कृषी मंत्री भारत सरकार नाही म्हणाले, मग म्हणाले नाही पत्र आले. तर मला आठवत आहे की मी भेटल्यानंतर मी पहिल्यांदा कृषी मंत्र्यांची भेट आणि त्यांची व्हिजिट मागितली. त्याच्यानंतर एक 2-4 दिवसांनीच महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आले होते आणि तेही अमित भाईंनाही भेटले, कारण का होम मिनिस्टर आहेत ते, एनडीआरएफ त्यांच्या अंडर येतं. त्याच्यानंतर ते कृषी मंत्र्यांनाही भारत सरकारच्या भेटले होते आणि त्या दोघांना भेटले असताना कदाचित त्यांनी काही पत्र दिलं असेल. पण ज्या पद्धतीने 30,000 कोटी रुपये देणार होते महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना, ते होताना काही दिसत नाही. एक मोठी प्रेस कॉन्फरन्स माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. बरं, पण आता ही प्रोसिजरचा जर विचार केला, अजून जर प्रस्ताव आला नसेल, जसं की राज्यातले कृषी मंत्री म्हणतात प्रस्ताव येणार, मग त्या प्रस्ताव संमत होणार, नंतर ते फंड अलोकेट होणार, काय वाटतं की साधारण ते किती कालावधी? नाही, फसवणूक आहे. कष्ट करणारे, काळ्या मातीशी इमान राखणारे शेतकऱ्याची फसवणूक आहे होई. त्याला तातडीने मदत हवी होती. आज CICच्या थ्रू तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ना सोयाबीनची नीट खरेदी होते ना कपासाची होते. भारत सरकारची ही यंत्रणा काय करते? आणि कांद्याचं तर तुम्ही पाहिलंच होतं मध्ये किती, ते एक दिवस एक्सपोर्ट अलाउड, नॉट अलाउड. पण कांद्याचाही शेतकऱ्याचं कंबरड मोडले. आमचे भगरे सर किती वेळा लढलेत, निलेश लंके किती वेळा पार्लमेंटमध्ये लढलेत. 10 चक्रा मारल्या असतील दोघांनी कृषी मंत्र्यांकडे कांद्याच्या भावाच्या इश्यूसाठी. त्यामुळे प्रचंड देशातला आणि राज्यातला शेतकरी अडचणीत आहे. आणि स्टेटमेंट फक्त माझं नाही आहे, तुम्हाला डेटा महाराष्ट्र सरकारचा सांगते. आपले जे मंत्री आहेत मकरंद पाटील, त्यांचं एक स्टेटमेंट आहे की दर 3 तासाला एक शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतो, दर 3 तासाला. आणि काय करतंय सरकार? सरसकट कर्जमाफी करू म्हणले होते, काय झालं? मग योग्य वेळ आली. अतिवृष्टी तर सगळ्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिली आहे ना. आणि त्यांचंच स्लोगन आहे ना, यही समय है सही समय. त्याला पण आता उशीर झाला आहे मला विचारायला. नाशिकचा विषय पण खूप तापलेला आहे ताई, की झाडं कापण्याच्या संदर्भामध्ये सयाजी शिंदे यांनी पण आग्रही भूमिका घेतलेली आहे, परंतु अजून तरी स्टेटस जैसे ते आहे. पुढे काय झालं? मी काल माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट बघितलं. ते म्हणत होते की सत्तेमधले काही लोक आंदोलनजीवी होत आहेत, या अर्थाचं काहीतरी माननीय मुख्यमंत्री बोलले. सत्तेमधले असं काहीतरी म्हणले काल. स्टेटमेंट आहे माननीय मुख्यमंत्र्यांचं. आणि तपोवनमधलं झाड वाचलं पाहिजे ही भावना, भूमिका सगळ्यांचीच राहिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांचं एक वेगळं मत आहे आणि त्यांच्या मंत्रिमंडळात काही वेगळं मत आहे. त्याच्यामुळे हे सरकारमधले मतभेद आणि मनभेद हे दोन्ही संपत नाही. ह्याच्यात भरडला जातोय सर्वसामान्य मराठी माणूस, ज्यांनी विश्वासाच्या नात्याने यांना मतदान केलं. सयाजी शिंदे हे कोणाच्या जवळ आहेत माहीत आहेत ताई? रोग कोणाकडे हे दिसतोय का? रोग असं नाही, पण तुमच्या चॅनल म्हणा आजच्या सकाळच्या वर्तमानपत्रातल्या बातम्या आहेत. बरं. पण गल्लीमध्ये काय झालं की वारंवार नेत्यांना दिल्लीमध्ये यावं लागतं. गेल्या काही दिवसापासून खूप चक्रा वाढलेल्या आहेत दिल्लीमध्ये. एकनाथ शिंदेजी असतील, अजित पवारजी असतील, निर्णय शेवटी दिल्लीतूनच हिरवा कंदील मिळताना दिसतोय. हे वेगळं कल्चर सुरू झालेलं आहे. आम्ही अनेक वर्ष काँग्रेसबरोबर आम्ही एकत्र राज्यात होतो, पण आम्हाला दिल्लीला कधी यायला लागायचं नाही. पक्ष तिथून चालायचा. सेना, आपल्याला आठवायचे दिल्लीचे नेते आदरणीय बाळासाहेबांना भेटायला मातोश्रीवर जायचे. एक काळ होता, ते महाराष्ट्राचं खूप वर्चस्व होतं. दुर्दैव आहे की आज ती परिस्थिती राज्याची राहिली नाही. ताई, मला फक्त दादांच्या, कारण तुम्ही खूप जवळून आहात, कुटुंबातलेच आहेत, म्हणून मला दादांच्या स्वभावाबद्दल विचारायचं आहे. दादांचा स्वभाव साहेब असताना डिसिजनसाठी फ्रीडम होतं, निर्णय घेतला आणि तिथंच निकाल व्हायचा, जास्तीत जास्त साहेबापर्यंत जायचा आणि निकाल तिथं व्हायचा. आता इथं यावं लागतं आहे. दादांचा स्वभाव जो आहे तो आता वाटते का की हे आत्ताचं संपूर्ण वातावरण हे त्याच्यासाठी ते स्वभाव पचवून घेत आहेत? मला नाही सांगता येणार, कारण का ते कसं काय करतायत
काय हे या प्रश्नाचं उत्तर त्यांनाच द्यावं लागेल, मी कसं देणार. आणि कारण तुमचे संबंध आणि ते, कारण दादांचा स्वभाव जो होता तो जर पाहिला तर, कारण आता एवढ्याशा गोष्टीसाठी जर इथं येऊन, कारण जागा वाटप असतील किंवा बाकीची इथं असेल किंवा पारचा पण विषय असेल, तो इथवर येऊन घ्यावं लागते किंवा पक्षामधले सुद्धा काही निर्णय जे घ्यायचे असतील तर एकटे दादा हे घेणं म्हणजे की फियास्कोचा थोडासा एक उदाहरण म्हणजेच की बिहारमधल्या निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करायचे नाही असे अजितदादा म्हणले होते, परंतु प्रेसमध्ये अजितदादा सांगितलं की प्रफुल्ल पटेल यांनी तो निर्णय घेतलेला आहे. कुठेतरी समन्वयाचा अभाव इथं दिसून येतोय का? आता त्यांनी त्यांची संघटना कशी चालवायची हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्यामुळे ते कसे चालवतात, काय चालवतात हे मला बाहेरून नाही सांगता येणार. तुमचं अशात काय बोलणं झालं ते? नाही, कसं आहे, कार्यक्रमात कुठे गाठीभेटी होतात, लग्न समारंभांमध्ये भेटी होतातच, त्यामुळे पण राजकारणाची चर्चा होत नाही. अगोदर जसे हॅपी होते दादा तसे आहेत का हॅपी? म्हणजे गाठीभेटी फॅमिली इव्हेंट्समध्ये तर असतातच ना, तेव्हा घरचंच कार्यक्रम असतो, तिथे कुठे राजकारणाची चर्चा. बरोबर आहे. लग्नाला तुम्ही गेला नाहीत? नाही, एक तर परदेशात लग्न आहे त्याच्यामुळे, आणि पार्लमेंटचं सेशन चालू आहे. आज आमची JPC होती. बरं. म्हणजे माझ्या 2 JPCs आहेत, एक 1 नेशन 1 इलेक्शनची आणि एक 130वा अमेंडमेंट जे येत आहे, त्या दोन्ही JPCs आज आहेत. उद्या पार्लमेंट परत आहे, त्याच्यानंतर पार्लमेंट आहे, त्याच्याबरोबर उद्या इन्सॉल्व्हन्सीचं जे बिल येतं आहे त्याच्यात चंद्रचूड साहेब उद्या येत आहेत, त्यामुळे त्याचीही चर्चा होते. त्याच्यामुळे हे सगळे एवढं बॅक टू बॅक सगळं पार्लमेंटचं काम लागलेलं आहे. बरं. पण दादांच्या मागे हे सगळे जे चालू आहे, स्वकीय आहेत का विरोधक आहेत? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्यांनाच विचारायला लागेल. तर आता तुम्ही 1 नेशन 1 इलेक्शनचं बोललात, आज मीटिंग झाली, काय त्याच्यामध्ये महत्त्वाचं पुढे पाऊल पडते का? प्रस्ताव येत राहतात, पण आता तुम्ही बघताय 1 नेशन 1 इलेक्शन करायचं असेल, इकडे नगरपालिकेच्या इलेक्शनला मारामाऱ्या आणि बंदूक आणि पैसे वाटप आणि हे सगळं चाललंय. कधी जमायचं 1 नेशन 1 इलेक्शन मला सांगा? एवढ्या मोठ्या देशाचं इलेक्शन घ्यायचं, सरपंचापासून प्रधानमंत्र्यांपर्यंत आहे तेच अजून झेपत नाही आहे, तर मग कसं होणार मला सांगा? बरोबर. तर आता आम्ही पाहिलं की पवारसाहेब म्हणजे संपूर्ण भाजपची यंत्रणा जी आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये उतरलेलं आहे. तुम्ही पण फारसे दिसले नाहीत, पवारसाहेब पण दिसले नाहीत. जिल्हा परिषद किंवा महापालिकेमध्ये एक तर पवारसाहेब म्हणजे मला नाही आठवत गेले 30-40 वर्षात आमची सत्ता असताना आम्ही नगरपालिकेच्या इलेक्शनला पवारसाहेब कधीच उतरलेले नाहीत. हे कार्यकर्त्यांचं, सहकाऱ्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं इलेक्शन असतं, त्याच्यामुळे त्यांना पूर्णपणे मोकळीक दिली जाते की त्यांना योग्य वाटेल तसं, ज्याला पाहिजे तसं फ्री हँड तिथल्या जिल्हाध्यक्षांनी आपल्याला योग्य वाटेल तसं ते इलेक्शन करायचं. हे पहिल्यांदाच मी बघते की प्रायव्हेट प्लेन, पैसे, हेलिकॉप्टर हे कुठलं तरी नवीन कल्चरच आलं आहे. मला नगरपालिकांना मी कधी हेलिकॉप्टर आणि प्लेन पाहिलेले नाहीत. लोकसभेला का लागतं? अंतर जास्त असतं आणि वेळ कमी असतो. विधानसभेला पण तसंच. आता नगरपालिकेला, एका नगरपालिकेतून दुसऱ्या नगरपालिकेला जायला विमान आणि हेलिकॉप्टर. संजय राऊतांनी एक ट्विट केलं होतं, त्याच्यामध्ये दिलं होतं की बॅग वगैरे घेऊन जाताना आणि हेलिपॅडवरून वगैरे हे सगळं जाताना, आणि पैशाचं वाटप तर दिसलंच ना, तुमच्या सगळ्या चॅनल्सनी इथं दाखवलं. म्हणजे ते काय लपून नाही राहिलेलं. कुठे कुठे कसे पैसे वाटले हे सगळ्या देशांनी नाही, जगाने पाहिलं. आणि दुर्दैव आहे की इलेक्शन कमिशननी त्याच्यावर काहीही ॲक्शन घेतलेली नाही. खूप दुर्दैवी आहे आणि एका सशक्त लोकशाहीसाठी प्रचंड हानिकारक आहे. तर इलेक्शन कमिशन संदर्भामध्ये SIRच्या संदर्भामध्ये पुढे रणनीती काय असणार आहे? नाही, आता मंगळवारी आमचं डिबेट आहे, त्याच्यात चर्चा होईल आणि चांगल्या सूचना जे सत्तेत आम्ही असू दे किंवा ते, जे काय व्हावं ते पारदर्शकपणे व्हावे. कॉपी करून पास करण्यात काय मजा आहे मला खरं सांगा? आणि कॉपी करायचीच कशाला? मग नियम कायदे मेरिटला काहीच किंमत नाही, मग मेरिटला किंमतच राहणार नाही या देशात. दडपशाहीनीच देश चालेल, लोकशाही राहणारच नाही या देशामध्ये. बिहारच्या निकालानंतर आत्मविश्वास वाढलेला आहे भाजपचा? शक्य आहे. कुठे बघा, यशाबरोबर सगळ्यांचंच होतं. इंग्रजीमध्ये म्हण आहे, सक्सेस हॅज मेनी फादर्स अँड फेलियर इज अन ऑर्फन. म्हणजे यश आलं की सगळेच म्हणतात हो आपल्यामुळे झालं, पण जेव्हा अपयश येतं तेव्हा कोणी हात लावून म्हणत नाही की ही मी जबाबदारी घेतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टी होत असतात. आणि आमच्याही काळात आम्ही अनेक इलेक्शन जेव्हा जिंकलो, आमच्याही काळात आमचाही त्याच्यामुळे आत्मविश्वास वाढला. ते होतं या गोष्टी. बरोबर. ते पण आता पुढच्या निवडणुकाला तोंड देताना काय वाटतं की राज ठाकरे जर सोबत आले तर कितपत बळ मिळेल? ते मला असं वाटतं सगळं रिऑर्गनायझेशन, एकदा इलेक्शन लागलं काय परिस्थिती होती, आरक्षणं कशी पडतात, आरक्षणामध्ये एवढा फियास्को आहे, म्हणजे नक्की कुठली आरक्षण आहे काय, या सगळ्याचा रिव्ह्यू होईल. त्यामुळे इतका मेसी
म्हणजे मारामाऱ्या, बंदुकी, पैसे, पैशाचा गलिच्छ वाटप, भाषणं पण पातळी सोडून असं मी कधीच खरं तर अनुभवलं नाही. त्यामुळे दुर्दैवी आहे हे. आणि म्हणजे मला असं वाटतं सगळ्या पक्षांनी एकत्र बसून याच्यातून मार्ग काढला पाहिजे. बरं. पण तरीसुद्धा राज ठाकरे जर आले तर काय वाटतं की काँग्रेस बघूया ना, सीटचा वाटप, आरक्षण हे सगळं बघायला लागेल. एक तर इलेक्शन कधी लागणार याच्यापासून सुरुवात आहे. इलेक्शन कधी लागतंय, काय लागतंय, कशा आघाड्या युत्या होत आहेत ते बघूया ना. येत्या कालावधीमध्ये बैठका आहेत पुढच्या एक महिन्याभर, एक तर पार्लमेंट चालू आहे 19 तारखेपर्यंत. हे सगळं आता प्रक्रिया पार्लमेंट नंतर. दिल्लीमध्ये काही निर्णय होणार असं कळते की उद्धव ठाकरे इथं येऊन भेटीगाठी येतील ना, पण आता एवढा मेस चाललाय महाराष्ट्रात. मीटिंग्स तर होतात, इंडिया अलायन्सच्या असतात, महाविकास आघाडीच्या, आता होतच राहतात. पण तरी नगरपालिकेलाच एवढा गोंधळ जो आहे तो दिसून आलेला आपल्याला. पैसा असेल किंवा मारामारी असेल किंवा सगळं आता तर जिल्हा परिषद आणि महापालिका असणार आहेत. तर हे चॅलेंज निवडणूक आयोगाच्या समोर असणार आहे की या निवडणुका सुरळीत पार पाडणं. बरं, आणि निवडणुकीमध्ये जर अशा काही पैसे म्हणजे की जे व्हिडिओमध्ये दिसत आहेत तर त्याच्यावर कारवाई करण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाचा आहेच ना. आणि नाही जर आम्हाला न्याय मिळाला तर आम्ही कोर्टात जाणार. कोर्टात जाण्याशिवाय दुसरा काही मार्गच राहणार नाही आमच्याकडे. बरं. पण ज्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या किंवा आणखीन काही ठिकाणी असं व्हिडिओ आले होते की मतदान जे आहे ते बोगस मतदानाच्या संदर्भामध्ये. नाही, ते तर आहे. त्याच्यावर मंगळवारी हाऊसमध्येच चर्चा आहे ना, संसदेत चर्चा आहे मंगळवारी त्याची. धन्यवाद ताई, तुम्ही आम्हाला वेळ दिला. तर सुप्रिया होते की संसदेपासून ते महाराष्ट्रातील संपूर्ण सद्य स्थितीवर सुद्धा ताईंनी भाष्य केलेलं आहे. परंतु SIRचा मुद्दा असेल, सध्या राज्यामधला कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा असणार, त्यावर बोलतच राहणार. वेळ मागितलेली आहे अमित शहा यांच्याकडून. केंद्र सरकार नेमकं काय आश्वासन देते का आणि यावर काय उपाय करते का ते बघावं लागणार आहे. कॅमेरामॅन सत्यम सर, रामराज शिंदे, NDTV दिल्ली.